शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आपलं देशभरातलं आंदोलन थांबवत असल्याची घोषणा केली। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही प्रमुख मागणी घेऊन आंदोलनात उतरलेल्या सीजेपीचा विजय झाला। पण आंदोलन थांबवल्यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 26 जुलैला मुंबईत नियोजित असलेल्या मोर्चाबद्दल काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं। शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी मोर्चाच्या जागी अभिनंदन सभा होणार असून सगळ्यांनी 10 वाजता शिवाजी पार्कवर जमावं असं आवाहन केलं। त्यानुसार सकाळी 10 वाजल्यापासूनच शिवाजी पार्क परिसरात गर्दी व्हायला लागली। अनेक तरुण हातात तिरंगा आणि बॅनर्स घेऊन शिवाजी पार्क भागात येत होते। त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास ठाकरे बंधू शिवाजी पार्कात दाखल झाले। त्यानंतर शिवाजी पार्क जवळच उभारलेल्या स्टेजवर छोटेखानी सभा झाली। पण या अभिनंदन सभेत नेमकं काय घडलं, या सभेतून ठाकरे बंधूंनी नेमकं काय साध्य केलं, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सकाळी 10 वाजल्यापासून अरविंद सावंत, महेश सावंत, अविनाश जाधव, नितीन नांदगावकर, संदीप देशपांडे असे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शिवाजी पार्कवर दाखल होत होते। शिवाजी पार्कात येणाऱ्या जनसी तरुणांनी वेगवेगळे क्रिएटिव्ह बॅनर्स आणले होते। एका आंदोलकाने शिवाजी पार्कवर प्रतिकात्मक मृतदेह आणला होता। ज्या 21 विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा प्रतिकात्मक मृतदेह आणल्याचं या आंदोलकानं सांगितलं। काही आंदोलकांनी तर राज ठाकरेंच्या घराबाहेर जात साहेब लवकर या अशा घोषणाही दिल्या। काही आंदोलकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायला 5000 लाडू आणले होते। त्यांचं वाटप शिवाजी पार्कवर सुरू होतं। साधारण 11 वाजून 10 मिनिटांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह शिवाजी पार्कवर दाखल झाले। त्यांच्यासोबत संजय राऊत, आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित ठाकरे, चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर, अभिजित पानसे हे नेतेही होते। सगळ्यात आधी राज ठाकरेंनी भाषण केलं। याची सुरुवात त्यांनी जमलेल्या माझ्या तरुणांनो आणि तरुणींनो असं म्हणत केली। तुम्ही जे आंदोलन सगळ्या देशभर पेटवलं त्याचा हा परिणाम आहे। जनजीने सरकारच्या झिंजा उपटल्या असं म्हणत राज ठाकरेंनी नीटच्या पेपर फुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलं त्यांची नावं वाचून दाखवली। त्यानंतर या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 1 मिनिट मौन बाळगण्यात आलं। मग लागलीच उद्धव ठाकरेंचं भाषण झालं। ते म्हणाले, फक्त तुमचं नाही तर सगळ्या देशभक्तांचं अभिनंदन। अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत आहे। एका झुरळाने हुकुमशहाला नमवलंय। हा खरा विष्णूचा अवतार आहे। मोदीजी आता तरी देशाकडे लक्ष द्या। तुमचे मंत्री पक्ष फोडण्यात बिझी आहेत, त्यांना म्हणावं देशाचं काम करा। निर्मला सीतारामन रुपयाबद्दल बोलत नाहीत, पेपर फुटीच्या फायद्याबद्दल बोलतात। राजनाथ सिंह संरक्षण मंत्री देशाच्या सुरक्षेची बोंब आणि धर्मेंद्रची सुरक्षा करतायत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांचा उल्लेख खड्डा मंत्री असा केला। पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, शब्दांपेक्षा कृती जास्त महत्त्वाची ठरते। या तरुणांनी देशाच्या इतिहासातलं सुवर्ण पान लिहिलं आहे। तुम्हाला वंदन करतो। आता आलेली जाग जाऊ देऊ नका। बंधुत्व स्वीकारलेले अंधभक्त तरुणांना धमक्या देत आहेत, पण जागी झालेली देशाची शक्ती कमकुवत होऊ देऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जमलेल्या तरुणांना केलं। त्यानंतर राज ठाकरेंनी दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये काय फरक आहे हे दिसून आलं असं म्हणत मुंबई पोलिसांचे आभार मानले। त्यानंतर राष्ट्रगीत झालं, गाणी गायली गेली, तरुणाईने जल्लोष साजरा केला। त्यानंतर अमित ठाकरेंचं भाषण झालं। ते म्हणाले, तुम्ही आम्हाला लढायला शिकवलत आणि लढाई जिंकल्यावर आनंद साजरा करायचा असतो तो आपण केलाय। जवळपास 11:15 वाजेपर्यंत शिवाजी पार्क परिसरात प्रचंड गर्दी होती। मुळात या अभिनंदन सभेतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती गर्दी। कुठल्याही राजकीय झेंड्याशिवाय तरुणाईने प्रचंड गर्दी केली। शिवाजी पार्कचा परिसर पूर्णपणे गर्दीने भरला। जिथवर नजर जाईल तिथवर गर्दी होती। नेत्यांची भाषणं संपल्यानंतरही जमलेल्या तरुणांनी हातातले तिरंगे झेंडे फडकावले। कित्येक जण लहान मुलांना सोबत घेऊन आले होते। वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणाही दिल्या जात होत्या। या सगळ्यातून ठाकरे बंधूंनी आंदोलन एनकॅश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा झाली। जेव्हा महाराष्ट्रात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनं केली तेव्हा सोनम वांगचुक यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। त्यानंतर जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना उद्धव ठाकरेंनी अभिजित दिपकेंची भेट घेतली। आंदोलनाला थेट पाठिंबा दिला। त्यावेळी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रतिसाद मिळाला। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्याच पुढाकारातून मुंबईच्या शिवाजी पार्कवर आंदोलन झालं। या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आपण पक्षाचं राजकारण बाजूला ठेवून भारतीय म्हणून इथे आल्याचं सांगितलं। मग शिवाजी पार्कवरच झालेल्या आंदोलनात शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे सहभागी झाले। काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी अमित ठाकरे स्वतः पोलीस स्टेशनला गेले। एका आंदोलनात राज ठाकरे सहभागी झाले। त्यानंतर शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रगान आंदोलन झालं।
त्याही आंदोलनाला प्रचंड गर्दी झाली. ठाकरेंनी शिवाजी पार्क आणि गर्दी हे समीकरण कायम ठेवलं, जे या अभिनंदन सभेलाही दिसून आलं. रविवारी सुद्धा ठाकरे बंधूंच्या भाषणात जेनझी टच दिसून आला. राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात माझ्या तरुण आणि तरुणींनो अशी केली. उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली असली तरी पूर्ण भाषणात त्यांनी तरुणांना अपील होईल अशीच भाषा वापरली. स्टेजवर सुद्धा अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन बंधू एकत्र दिसले. त्यानंतर राज ठाकरेंच्या घराच्या गॅलरीत हे दोन्ही बंधू एकत्र आले. खांद्यावर हात टाकून त्यांनी जमलेल्या लोकांना अभिवादन केलं. त्यामुळेच या आंदोलनातून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांचे चेहरे हायलाईट झाल्याची चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनात राज्यातल्या इतर कुठल्याच विरोधी पक्षाचा थेट सहभाग नव्हता. रोहित पवार अभिनंदन सभेत उपस्थित असले तरी इतर कुठल्याही विरोधी पक्षापेक्षा या आंदोलनाचा चेहरा होणं ठाकरे बंधूंना जमलं. जेनझी मतं महत्त्वाची असताना, त्यातही मुंबईमध्ये या मतांचा इम्पॅक्ट मोठा असताना ठाकरे बंधूंनी ही संधी हेरली आहे. पण या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होणार का, हा मुद्दा महत्त्वाचा असेल. पण त्या पलीकडे एक गोष्ट महत्त्वाची ठरली, ती म्हणजे मुंबईकरांची गर्दी. शिवाजी पार्कमध्ये झालेल्या प्रत्येक आंदोलनाला तरुणांनी गर्दी केली. वेगवेगळ्या वयोगटातले लोक आंदोलनात सहभागी झाले. कित्येक सेलिब्रिटींनी या आंदोलनांना हजेरी लावली. महाराष्ट्राच्या राजधानीत तरुणाईने एकत्र येणं, त्याच ठिकाणी सतत गर्दी करणं हे नोंद घेण्यासारखं आहे. जेनजीच्या हातात असलेल्या पोस्टर्स इतकीच दखल याही गोष्टीची घ्यावी लागेल. ठाकरे बंधूंची आंदोलनं, अभिनंदन सभा आणि त्याला जमलेली गर्दी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.